नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण औद्योगिक संबंधामधील सहभागी घटक, कोणकोणते घटक हे औद्योगिक संबंधामध्ये सहभागी होतात याबद्दलची माहिती आपण व्यवस्थित पद्धतीने पाहणार आहोत. आता औद्योगिक संबंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक सहभागी होत असतात. औद्योगिक संबंध या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने कामगार व त्यांच्या संघटना, मालक व त्यांच्या संघटना व शासन या तीन मूलभूत घटकांचा समावेश त्यामध्ये होतो. लक्षात घ्या, या तिन्ही घटकांची धोरणं, कार्यपद्धती, दृष्टिकोन, निर्णय, वर्तन पद्धती यावर औद्योगिक संबंधांची दृढता, एकरूपता, सलोखा हा अवलंबून असतो. कामगार, मालक, शासन या तीन घटकातील औद्योगिक संबंध हे विश्वासाचे, सहकार्याचे आणि आस्थेचे असतील तरच औद्योगिक कलह किंवा कामगार असंतोष हा उद्भवत नाही. म्हणजे यांच्यामधले संबंध हे विश्वासाचे असले पाहिजेत. त्यामुळं त्या ठिकाणी उत्पादनाचं कार्य चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची अशांतता किंवा कलह हे निर्माण होऊ शकत नाहीत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. याउलट औद्योगिक शांतता प्रस्थापित होते. लक्षात घ्या, औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योगातील किंवा व्यवसायातील औद्योगिक संबंध हे कसे असले पाहिजेत? सामंजस्याचे असले पाहिजेत, स्नेहाचे असले पाहिजेत आणि जर ते तसे असतील तर देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती प्राप्त होते. लक्षात घ्या. आणि म्हणून जर असे संबंध सामंजस्याचे असतील तर त्यामुळं अर्थव्यवस्थेला स्थैर्यसुद्धा प्राप्त होतं, अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते आणि समाज कल्याण आणि समाज उन्नती ही साध्य होते. कामगार व कामगार संघटना, मालक व मालक संघटना, केंद्र व राज्य शासन, नीट लक्ष द्या, कामगार व कामगार संघटना, मालक व मालक संघटना आणि केंद्र व राज्य शासन यांनी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून उचित ध्येय धोरण आखून योग्य निर्णय घेऊन औद्योगिक संबंध दृढ आणि घनिष्ठ बनवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. हे तिन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. या तिन्ही घटकांनी या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि औद्योगिक संबंध घनिष्ठ कसे राहतील, दृढ कसे राहतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता औद्योगिक संबंधामध्ये कोणकोणते घटक सहभागी होतात या चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे मी. ह्या औद्योगिक संबंधामध्ये हे प्रमुख तीन घटक सहभागी होतात. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे कामगार आणि कामगार संघटना. आता कामगार वर्ग हा आपल्या लक्षात येतो की व्यवसाय क्षेत्रामधला एक मूलभूत आणि महत्त्वाचा घटक आहे आणि ते एक मूलभूत संसाधन समजलं जातं. कामगार आणि कर्मचारी उत्पादनाच्या इतर साधनांना कृतिशील आणि गतिशील बनवतात. कामगारांच्या शिवाय अशा उत्पादनाच्या घटकांना कृतिशील आणि गतिशील बनवणं शक्य नाही. कामगार आपल्या शक्तीचा, कौशल्याचा, बुद्धीचा, विचार आणि कल्पनाशक्तीचा उपयोग करून व्यावसायिक क्रिया पार पाडत असतात. त्यामुळं कार्यप्रवाहास योग्य दिशा, गती आणि सातत्य प्राप्त होऊ शकतं आणि त्यामुळं कार्य उद्दिष्ट काय होऊ शकतात? साध्य होऊ शकतात. कर्मचाऱ्यांच्या निष्ठा, सहकार्य यामुळं व्यवसायाची उद्दिष्ट साध्य होऊ शकतात. व्यवसायाची उद्दिष्ट साध्य झाल्यामुळं व्यवसायाच्या लाभक्षमतेमध्ये काय होते? वाढ होते आणि व्यवसायाची लाभक्षमता वाढून त्यांचा विकास आणि विस्तार होऊ शकतो. व्यवसाय संस्था थोडक्यात काय होऊ शकते? यशस्वी होऊ शकते. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये व्यवसाय संस्थेच्या यशामध्ये आणि लाभामध्ये कामगारांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं असतं. ते आपण दुर्लक्षित करून चालत नाही. त्यामुळं कामगार, मालक आणि व्यवस्थापनाकडं काही अपेक्षा किंवा इच्छा किंवा मागण्या व्यक्त केल्या जातात. कामगारांच्या न्याय्य अपेक्षा पूर्ण करणं, नीट लक्ष द्या, कामगारांच्या अपेक्षा जर न्याय्य असतील तर त्या कामगारांच्या न्याय्य अपेक्षा पूर्ण करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या तुम्ही काय, कामगारांच्या न्याय्य अपेक्षा पूर्ण करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. जर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर औद्योगिक अशांतता निर्माण होऊ शकते. त्यामुळे उत्पादनामध्ये खंड पडू शकतो. उत्पादनामध्ये खंड पडल्यामुळं व्यवसायाचं नुकसान होऊ शकतं. पर्यायानं समाजाला सुद्धा आवश्यक असणाऱ्या गरजा ह्या पूर्ण करता येत नाहीत आणि म्हणून अशा घटकांचा सुद्धा, कामगार आणि कामगार संघटनांचा सुद्धा खूप मोठा परिणाम हा त्यामध्ये होत असतो. आता कामगारांची गुणवैशिष्ट्ये, दृष्टिकोन, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पात्रता, कौशल्य, स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची वर्तन पद्धती या सर्व घटकांचा मोठा परिणाम हा औद्योगिक संबंधावर होत असतो. उदाहरणार्थ कामगारांचा दृष्टिकोन विधायक, प्रामाणिक आणि सहकार्याचा असला
तर औद्योगिक संबंध घनिष्ठ बनतात आणि याच्या विरुद्ध सुद्धा परिस्थिती काय होऊ शकते, निर्माण होऊ शकते. आता कामगार संघटना म्हणजे नेमकं काय असतं, तर कामगार संघटना म्हणजे एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या दैनंदिन कामासाठी निगडीत असलेल्या आर्थिक हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं स्थापन केलेली संस्था होय, संघटना होय. त्याला आपण काय म्हणतो, कामगार संघटना. भारतामध्ये कामगार चळवळीचा मोठा विकास आणि प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उद्योगानुसार, उद्योग समूहानुसार, कारखान्यानुसार ह्या कामगार संघटना अस्तित्वात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या कामगार संघटना शहर, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरून सुद्धा अस्तित्वात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कामगार संघटनांचा मुख्य उद्देश काय असतो, तर मालकाच्या अन्यायकारक धोरणांना विरोध करणे, मालकांना कामगार हिताची धोरणे राबवण्यासाठी भाग पाडणे आणि कामगार कल्याणासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणे, हेच उद्देश त्या ठिकाणी असतात, लक्षात घ्या तुम्ही. परंतु कामगार संघटना कामगार कल्याणापेक्षा स्वतःच्या राजकीय लाभाला बऱ्याच वेळेला महत्त्व देत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कामगार संघटनांनी सनदशीर मार्गाने आपल्या बळाचा उपयोग करावा आणि कामगारांच्या हिताचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि तरच त्या ठिकाणी औद्योगिक संबंध काय होऊ शकतात, दृढ होऊ शकतात. परंतु जर कामगार संघटनांनी आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला, मालकांना भीती दाखवली, दबावाचं वातावरण दाखवलं किंवा निर्माण केलं तर, किंवा त्याचबरोबर मालकांच्याकडनं अवास्तव मागण्या जर केल्या तर त्यामुळं व्यवसायाच्या हिताकडं दुर्लक्ष होतं आणि औद्योगिक संबंध 100% काय होऊ शकतात, बिघडू शकतात. आणि म्हणून कामगार संघटनांनी काय केलं पाहिजे, तर कामगार संघटनांनी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून सनदशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि आपल्या न्याय्य मागण्या व्यवस्थापनाच्या समोर मांडल्या पाहिजेत आणि व्यवस्थापनाला सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळं मात्र निश्चितच औद्योगिक संबंध हे घनिष्ठ आणि खेळीमेळीचे काय होऊ शकतात, बनू शकतात. आणि म्हणून पहिला जो घटक आहे औद्योगिक संबंधामधला, तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे कामगार व कामगार संघटना. त्यानंतर दुसरा घटक आपण विचारात घ्यायचा आहे, मालक आणि मालक संघटना. जशा कामगारांच्या संघटना असतात तशा मालकांच्या सुद्धा संघटना असतात, तुम्ही लक्षात घ्या तुम्ही. आणि मग मालक हे औद्योगिक संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असतात, कारण औद्योगिक संबंधातला मूलभूत घटक कोण असतो, तर मालक असतो. मालक, उद्योजक आपल्या कल्पनांना आणि स्वप्नांना मूर्तस्वरूप देण्यासाठी उत्पादन साधनाचे संकलन करून, म्हणजे आपली जी काही कल्पना असते किंवा आपली स्वप्न असतात ती प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी उत्पादन साधनांचं काय करत असतात, संकलन करतात. त्याचबरोबर धोका पत्करतात, जोखीम पत्करतात आणि व्यवसायाची स्थापना करतात. व्यवसायिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कामगारांची नियुक्ती केली जाते. मालकांमध्ये मालकी हक्काची, वर्चस्वाची भावना ही तीव्र असते. आपण पाहतो मालकांच्या मध्ये कोणती भावना असते, मालकी हक्काची भावना असते, वर्चस्वाची भावना असते आणि ही तीव्र भावना आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांच्या हातामध्ये सत्ता असते, संपत्ती असते आणि अधिकार सुद्धा केंद्रित झालेले असतात. मालकांनी आपल्या शक्तीचा उपयोग कामगारांच्या फसवणूक आणि पिळवणुकीसाठी करू नये, लक्षात घ्या तुम्ही. बऱ्याच वेळेला मालक काय करतात, तर कामगारांची फसवणूक करतात, कामगारांची पिळवणूक करतात. आणि असं करू नये, अशी पिळवणूक न करता मालकांनी काय केलं पाहिजे, आपल्या शक्तीचा, संपत्तीचा वापर हा कामगारांच्या विकासासाठी करावा. मालकांनी कामगारांच्या हिताचं धोरण आखलं पाहिजे आणि कामगारांच्या कल्याणाचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं जर केलं तर त्यामुळं काय होतं, तर औद्योगिक संबंध काय होतात, सलोख्याचे बनतात. मालकांनी बऱ्याच वेळेला दुराग्रही राहू नये, नकारात्मक भूमिका घेऊ नये किंवा हुकुमशाही दृष्टिकोन त्या ठिकाणी पत्करू नये. कार्यपद्धतीचा त्याग करून लोकशाही, सकारात्मक, सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कामगारांच्याकडे पाहिलं पाहिजे, कामगारांच्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे आणि त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कामगार हा एक मानव घटक आहे, तो मानवी घटक आहे, यंत्र नाही आहे. त्याला मन असतं, भावना असते, बुद्धी असते. हे मालकानं समजून घेतलं पाहिजे आणि त्याला योग्य पद्धतीनं सहानुभूतीची वागणूक दिली पाहिजे. आणि जर अशा पद्धतीची वागणूक दिली तरच औद्योगिक संबंध काय होतात, दृढ होऊ शकतात. आता बऱ्याच वेळेला आपल्याला असं समजू शकतं की मालक काय करत असतात, तर कामगारांना रोजगार देतात, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर करार सुद्धा करतात ना. त्यांच्या कामाचं, वर्तनाचं आणि शिस्तीचं नियम सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं, नियमन केलं जातं, लक्षात घ्या तुम्ही. कामगारांना योजना, निर्णयाच्या अंमलबजावणीबद्दल मात्र ते काय करत असतात, आदेश देत असतात. त्यांच्या कार्याचं नियमन आणि नियंत्रण करत असतात. मालकांनी ही कार्ये जी असतात ती व्यक्तिनिरपेक्ष आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने केली पाहिजेत
आणि जर ही कामं व्यक्तिनिष्ठ आणि व्यक्तिनिरपेक्ष आणि वस्तुनिष्ठ केली, व्यक्तिनिरपेक्ष आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने केली तर तर आणि तरच औद्योगिक संबंध हे कसे असतात, घनिष्ठ निर्माण होऊ शकतात. ज्याप्रमाणे कामगार स्वतःच्या आर्थिक आणि इतर संबंधाचं संरक्षण आणि संवर्धन करतात आणि त्यासाठी कामगार संघटना स्थापन करतात, त्याच पद्धतीनं मालक वर्ग सुद्धा त्यांच्या संघटना स्थापन करतात. मालक संघटना ह्या कशा असतात तर उद्योगनिहाय असतात, औद्योगिक प्रदेशनिहाय असतात, तसेच जिल्हा किंवा राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्या अस्तित्वात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मालक संघटनाच्या दबावाला प्रत्युत्तर देण्यासाठी, नीट लक्ष द्या, मालक संघटनाच्या दबावाला प्रत्युत्तर देण्यासाठी, त्याचबरोबर स्वतःची सौदाशक्ती वाढवण्यासाठी, तसेच शासनावर दबाव टाकून स्वतःचा फायदा हा पदरात जास्तीत जास्त घेण्यासाठी, त्याचबरोबर अनेक सवलती ह्या आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी मालक संघटना कार्यरत असतात. लक्षात घ्या, मालक संघटनांनी आपल्या शक्तीचा उपयोग हा इतर घटकांवर दबाव टाकण्यासाठी, त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी जर केला तर औद्योगिक संबंधाला निश्चितच गालबोट लागतं. मालक संघटनांनी कामगार, ग्राहक, समाज, राष्ट्र, शासन, पुरवठादार अशा सर्व घटकांच्या हितासाठी पूरक, विकासासाठी पूरक अशी भूमिका घेतली पाहिजे, तरच त्या ठिकाणी औद्योगिक संबंध हे सौहार्दपूर्ण प्रस्थापित होऊ शकतात. आणि म्हणून मालक आणि मालक संघटना हेही घटक या औद्योगिक संघटनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. औद्योगिक संबंधामधले हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा घटक या चार्टमध्ये दिलेला आहे तो म्हणजे शासन. कोणता? शासन. आता कोणता घटक सहभागी आहे त्यामध्ये तर शासन. आता यामध्ये कोणते शासन असतं तर केंद्र शासन पण असतं आणि राज्य शासन पण असतं, त्याचबरोबर स्थानिक आणि जिल्हा प्रशासन सुद्धा असतं. लक्षात घ्या, म्हणजे शासनामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक व जिल्हा प्रशासन यांचा समावेश होतो. शासनाला औद्योगिक संबंधामध्ये नियामकाची म्हणजे रेग्युलेटरची, न्यायाधीशाची म्हणजे जजची भूमिका पार पाडावी लागते. औद्योगिक संबंध सलोख्याचे असतील तरच उद्योग क्षेत्राची उत्पादकता, औद्योगिक उत्पादन हे वाढू शकतं. राष्ट्रीय उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वाढतं. समाज कल्याण, समाज विकास हे सुद्धा औद्योगिक संबंध जर चांगले असतील तरच साध्य होतं. सामाजिक शांतता सुद्धा प्रस्थापित होते. त्याचबरोबर औद्योगिक संबंध चांगले असल्यामुळं अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते आणि देशाची संपन्नता समृद्धीच्या दिशेनं वाटचाल करू शकते. आणि म्हणून शासनानं या ठिकाणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. याउलट औद्योगिक संबंध जर तणावाचे असतील, कटुतीचे असतील, दूषित असतील, बिघडलेले असतील तर कामगारांच्यामध्ये असंतोष वाढतो, त्यांच्यामध्ये औद्योगिक कलह उद्भवतात आणि औद्योगिक शांतता सुद्धा त्या ठिकाणी भंग पावू शकते आणि त्यामुळं सामाजिक अस्वस्थता निर्माण होते, सामाजिक अशांतता निर्माण होते. संप, टाळेबंदी, घेराव, मोर्चा, बहिष्कार अशा प्रकारचे अनेक गैरप्रकार उद्भवू शकतात आणि त्यामुळं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं किंवा नासधूस सुद्धा होऊ शकते. या सर्वांचा प्रतिकूल परिणाम हा राष्ट्राच्या आर्थिक औद्योगिक विकासावर होऊन राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न हे सुद्धा घटतं. राष्ट्राच्या विकासाच्या उलट दिशेस प्रवास सुरू होतो. लक्षात घ्या, म्हणजे राष्ट्राचा प्रवास हा विकासाच्या ऐवजी घसरणीकडे होत असतो. लक्षात घ्या तुम्ही. राष्ट्रविकास आणि समाज कल्याण ही शासनाची प्रमुख दोन कर्तव्ये असतात. म्हणजे शासनाचा आपण विचार करतो आहोत त्यामध्ये त्यांची कर्तव्ये दोन असतात. कोणकोणती दोन कर्तव्ये असतात? राष्ट्रविकास आणि समाज कल्याण ही शासनाची प्रमुख दोन कर्तव्ये असतात. औद्योगिक संबंधामध्ये त्याला खूप महत्त्वाची भूमिका असते आणि ती भूमिका बजावावी लागते. कामगार तसेच मालक संघटनांच्या कार्यपद्धतीवर, धोरणावर, वर्तनावर लक्ष ठेवलं पाहिजे. औद्योगिक कलहप्रसंगी दोघांच्यामध्ये सामंजस्य साधलं पाहिजे. दोघांच्यामध्ये म्हणजे कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य साधण्याची भूमिका सुद्धा शासनाने केली पाहिजे. वेळप्रसंगी कडक भूमिका घेऊन सर्वांच्या हिताचा तोडगा काढला पाहिजे आणि त्याचं पालन करण्याचं दोन्ही घटकांच्यावर बंधन घातलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची महत्त्वाची कार्य आणि कर्तव्ये ही शासनाला बजवावी लागतात, शासनाला ती पार पाडावी लागतात. शासन हे औद्योगिक क्षेत्रातले विविध फायदे, नियम, तरतुदी, स्थायी आदेश हे काढू शकते आणि ह्या सर्वांचे पालनसुद्धा करण्यासाठी संबंधित घटकांवर बंधन आणू शकते. आता अशा पद्धतीचे कोणते कायदे असू शकतात? उदाहरणार्थ औद्योगिक परवाना, नूतनीकरण, कर आकारणी, आयात निर्यात परवाना,
उत्पादन प्रमाण, कामगारांचे वेतन, इतर आर्थिक सवलती, कार्य वातावरण, कामगार कल्याण सुविधा इत्यादी इत्यादी. म्हणजे ह्या सर्वांच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे कायदे हे शासन त्या ठिकाणी औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण करू शकते आणि त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडू शकते. त्याचबरोबर कामगार न्यायालये, औद्योगिक न्यायालये, त्रिपक्षीय संघटना, चौकशी मंडळे इत्यादी यंत्रणेद्वारे सुद्धा औद्योगिक कलह टाळता येतात आणि औद्योगिक कलह टाळून औद्योगिक संबंध काय करता येतात, दृढ करता येतात आणि अशा पद्धतीने दृढ करण्याचे प्रयत्न केले जातात. आता औद्योगिक संबंधाला किंवा औद्योगिक संबंध पद्धतीला 3 अभिनेते पद्धती असं म्हटलं जातं. नीट लक्ष द्या, औद्योगिक संबंध पद्धतीला 3 अभिनेते पद्धती असंही म्हटलं जातं. कारण औद्योगिक संबंधाची दृढता ही पूर्णतः कामगार व कामगार संघटना, मालक व मालक संघटना आणि शासन या 3 अभिनेत्यांमधील परस्पर विश्वास, प्रेम आणि सहकार्यांवर आधारित असते आणि म्हणून ह्या औद्योगिक संबंध पद्धतीला 3 अभिनेते पद्धती असं म्हटलं जातं. आता कोणकोणते अभिनेते या ठिकाणी काम करत असतात? कामगार, मालक आणि शासन. आणि म्हणूनच या औद्योगिक संबंध पद्धतीला काय म्हटलं जातं? 3 अभिनेते पद्धती असं म्हटलं जातं. आता त्यानंतर आपण पुढे पाहायचं आहे, म्हणजे इथं आपण लक्षात घेतलं की औद्योगिक संबंधामध्ये कोणकोणते 3 घटक सहभागी होतात. तर पहिला घटक आपण विचारात घेतला कामगार आणि कामगार संघटना, दुसरा घटक विचारात घेतला मालक आणि मालक संघटना आणि तिसरा घटक विचारात घेतलेला आहे शासन. मग त्यामध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा आणखी इतर. ओके, या सगळ्यांचा समावेश हा या ठिकाणी औद्योगिक संबंधामध्ये येतो. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे की औद्योगिक संबंधामध्ये कोणकोणते घटक परिणाम करत असतात. आता औद्योगिक संबंधावर परिणाम करणारे अनेक प्रकारचे घटक असतात. ते घटकही या ठिकाणी आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले पाहिजेत. आता त्यामध्ये पहिला घटक या चार्टमध्ये तुम्हाला मी दिलेला आहे तो म्हणजे मालक आणि व्यवस्थापनाची मानसिकता. ही मानसिकता अतिशय महत्त्वाची असते. व्यवस्थापनाची मानसिकता जर चांगली असेल तर त्या ठिकाणी औद्योगिक संबंध सुद्धा चांगले असतात. त्याचबरोबर कामगारांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन सुद्धा त्यांचा स्वच्छ असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे आणि म्हणून त्यांची मानसिकता अतिशय महत्त्वाची असते. आजच्या 21व्या शतकामध्ये काही मालक, व्यवस्थापक 18व्या आणि 19व्या शतकातील मानसिकतेप्रमाणे वागत असतात. म्हणजे बुरसटलेले विचार त्यांच्या मनामध्ये असतात आणि अशा पद्धतीची मानसिकता त्यांच्यामध्ये असते. कामगारांना हीन समजलं जातं, कामगार संघटनांना सुद्धा हीन समजलं जातं, परंतु अशी मानसिकता त्या ठिकाणी असता कामा नये. आपण मालक आहोत आणि कर्मचारी आपले नोकर आहेत ही भावना त्यांच्यामध्ये सतत जागृत असते. लक्षात घ्या, या भूमिकेला अनुसरून ते कर्मचाऱ्यांना विचार स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य देण्यासाठी तयार नसतात. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी प्रयत्नशील नसतात. कर्मचाऱ्यांना एक माणूस म्हणून वागवण्यास ते तयार नसतात. लक्षात घ्या, अतिशय वाईट परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांना मात्र वागवताना माणूस म्हणून वागवलं पाहिजे, त्याला माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. यंत्रासमान त्याची वागणूक असता कामा नये. त्यामुळं जर यंत्रासमान जर वागणूक तर तुम्ही देत असाल, माणुसकीची वागणूक जर दिली जात नसेल तर त्यावेळेला कर्मचारी वर्ग नाराज होतो, तो असमाधानी राहतो, असंतुष्ट राहतो आणि त्यामुळं काय होऊ शकतात? औद्योगिक संबंध हे बिघडू शकतात. आणि म्हणून पहिला घटक अतिशय महत्त्वाचा असतो औद्योगिक संबंधावर परिणाम करणारा, तो म्हणजे मालक आणि व्यवस्थापनाची मानसिकता. नंतर दुसरा घटक आपण विचारात घ्यायचा आहे अल्प वेतन व सुविधा. आता कर्मचाऱ्यांना वेतन हे कसं असलं पाहिजे? तर योग्य असलं पाहिजे, न्याय्य असलं पाहिजे आणि पुरेसं असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं न्याय्य, पुरेसं वेतन देणं आणि सुविधा देणं हे व्यवस्थापनाचं प्रमुख कर्तव्य असतं. लक्षात घ्या, अशा पद्धतीचं योग्य वेतन दिल्यामुळं कर्मचाऱ्यांची गरजेंची पूर्तता होते, समाधानांची पूर्तता होत असते, त्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा टिकून राहते. परंतु व्यवस्थापन मात्र काय करत असतं? तर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना योग्य वेतन व सुविधा देण्यासाठी तयार नसतं आणि त्यामुळं कर्मचारी नाराज होतात आणि त्यांचं कामावर लक्ष लागत नाही. ओघानं साहजिकच आहे ना. जर आपल्या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं जात नसेल व्यवस्थापनाकडून तर त्यावेळेला आपलं कामावर लक्ष लागत नाही. कामावरचं लक्ष हे काय होतं? कमी होतं आणि त्यामुळं औद्योगिक संबंध बिघडण्यास सुरुवात होते. आणि म्हणून अल्प वेतन आणि सुविधा हाही घटक या ठिकाणी औद्योगिक संबंधावर परिणाम करत असतो. त्यानंतर पुढील घटक आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे कल्याणकारी सेवा सुविधा. कामगारांना योग्य त्या कल्याणकारी, करमणुकीच्या, खेळाच्या सेवा सुविधा जर तुम्ही पुरवल्या तर त्यांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य काय होऊ शकतं? टिकून राहू शकतं. म्हणजे अशा पद्धतीच्या जर सुविधा कामगारांना पुरेशा प्रमाणामध्ये दिल्या तर कामगारांचं स्वास्थ्य हे टिकून राहू शकतं.
या सुविधेमुळं काय होतं तर त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य समाधान मिळतं. त्यामुळं कर्मचाऱ्यांना निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, मुलांच्या शिक्षणाची सोय, वैद्यकीय सुविधा, खेळाची साधने आणि सुविधा इत्यादी गोष्टी पुरवणं गरजेचं असतं. ह्या सगळ्यांचा समावेश ह्या कल्याणकारी सुविधांमध्ये होतो. म्हणजे अशा सुविधांमुळं कर्मचारी आणि मालक किंवा कर्मचारी मालक व्यवस्थापन यांच्यामधले संबंध काय होऊ शकतात, दृढ होऊ शकतात. आणि म्हणून औद्योगिक संबंधावर परिणाम करणारा हा तिसरा घटक हाही आपण समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे कल्याणकारी सेवा सुविधा. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे योग्य कार्यस्थिती. कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत असतात त्या ठिकाणचं वातावरण हे आरोग्यदायक असलं पाहिजे, उत्साहवर्धक असलं पाहिजे. त्यामुळं कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांचं मनोबल उंचावतं आणि त्यामुळं ते उत्साहानं काम करण्याला तयार होतात. म्हणजेच थोडक्यात जर कामाची कार्यस्थिती जर आदर्श असेल, कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाविषयी जर विश्वास असेल, त्यांना जर व्यवस्थापनाविषयी जर आपुलकी वाटत असेल, तर ते व्यवस्थापनाला आपल्या निष्ठा ह्या काय करू शकतात, बहाल करू शकतात. आणि म्हणून योग्य कार्यस्थिती निर्माण करणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं. आणि योग्य कार्यस्थितीचा सुद्धा औद्योगिक संबंधावर काय होत असतो, परिणाम होत असतो. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे सेवा शाश्वती. आता सेवा शाश्वती ही प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक अपेक्षा असते, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझी सेवा ही शाश्वत असली पाहिजे. प्रत्येकाला सेवा शाश्वती असणं हे गरजेचं असतं. आता सेवा शाश्वती म्हणजे काय, तर व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना विनाकारण गंभीर कारणाव्यतिरिक्त सेवेतून कमी केले जाणार नाही याविषयी दिलेली हमी. म्हणजे विनाकारणच कुठल्याही कर्मचाऱ्यांना किंवा कामगाराला कमी केलं जाणार नाही. असं जर कारण गंभीर असेल तर आणि तरच कमी केलं जाईल, अन्यथा नाही. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, याबद्दलची दिली जाणारी हमी त्यालाच आपण काय म्हणतो, सेवा शाश्वती असं म्हणतो. अशा सेवा शाश्वतीमुळं कर्मचारी दबावमुक्त, भीतीमुक्त होतात. त्यांचा आनंद आणि उत्साह वाढू शकतो आणि ते व्यवस्थापनाला काय करू शकतात, पूर्णपणे सहकार्य करू शकतात आणि 100% योगदान हे उत्पादनाच्या कार्यामध्ये देऊ शकतात. आणि त्यामुळं औद्योगिक संबंध कसे राहतात, घनिष्ठ राहतात. आणि म्हणून सेवा शाश्वतीचा सुद्धा परिणाम हा औद्योगिक संबंधांवर होत असतो. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान. आता उद्योगामध्ये कार्य करत असताना, मग ते कोणतंही असेल, उत्पादनाचं असेल किंवा कार्यालयीन कार्य असेल, तर ते कार्य करत असताना आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान हे वापरलं जातं. आणि जर ते तसं वापरलं जात असेल तर ते कर्मचारी मात्र काय करू शकतात, कमी कष्टामध्ये त्यांचं काम कमी वेळेमध्ये दर्जेदार पद्धतीने काम करू शकतात. परंतु जर जुनं तंत्रज्ञान वापरलं जात असेल, जुनी यंत्रसामग्री जर वापरली जात असेल, तर मात्र त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणजे जुनाट अप्रमाणित यंत्रांवर काम करताना अपघात होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे व्यवस्थापनानं काय केलं पाहिजे, आधुनिक यंत्रसामग्रीचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे आणि उपक्रमाची कार्यक्षमता उंचावण्याचा आणि कामगारांना कार्यसमाधान देण्याचा नेहमीच काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि जर तसा तो प्रयत्न केला जात असेल तर औद्योगिक संबंध हे काय होऊ शकतात, दृढ होऊ शकतात. आणि म्हणून हा एक घटक आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान हाही औद्योगिक संबंधावर काय करत असतो, परिणाम करत असतो. त्याचबरोबर अप्रामाणिक आणि कामचुकार कर्मचारी. आता काही कर्मचाऱ्यांना कामाची टाळाटाळ करण्याची, कामचुकार करण्याची सवय असते आणि त्यामध्येच ते धन्य मानतात, त्यामध्येच ते आनंद मानतात. परंतु याचा दुष्परिणाम मात्र काय होत असतो, तर संघटनेमधली शिस्त बिघडते. जे काही चांगले कर्मचारी असतात, कार्यक्षम कर्मचारी असतात, ते सुद्धा काम करायला टाळाटाळ करतात मग. आणि अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापन मग काय करतं, तर शिस्तीचं कडक धोरण स्वीकारतं. त्यामधून कामगार आणि वरिष्ठ यांच्यामधील वाद वाढू शकतात आणि वादाचा अतिरेक झाला तर औद्योगिक कलह उद्भवू शकतात. आणि म्हणून अशा पद्धतीचे अप्रामाणिक आणि कामचुकार कर्मचारी सुद्धा औद्योगिक संबंधांवर काय करतात, परिणाम करतात. त्यांचा परिणाम निश्चितच कसा होतो, अनिष्ट होऊ शकतो. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे औद्योगिक संबंधावर परिणाम करणारा, तो म्हणजे असमंजस्य कामगार नेते. आता असमंजस कामगार नेते, वास्तविक कामगार नेते हे समंजस असले पाहिजेत. कामगार नेत्यांनी कामगारांच्या हिताबरोबरच संघटनेच्या हिताचं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, त्याच्याकडे सुद्धा लक्ष पुरवलं पाहिजे. कामगारांच्या अयोग्य वर्तनाला किंवा अपेक्षांना विरोध केला पाहिजे. कामगारांना शिस्तीचं, संघटनेच्या अस्तित्वाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. परंतु हे सर्व करत असताना कामगार नेते कसे असले पाहिजेत,
तर हे सगळं करण्यासाठी कामगार नेते हे सक्षम आणि कुशल असले पाहिजेत. आणि जर ते सक्षम आणि कुशल नसतील किंवा ते असमंजस असतील, हेकेखोर असतील, एककल्ली असतील, गर्विष्ठ असतील, इगोइस्टिक असतील, तर कामगार व व्यवस्थापन यांच्यातील दरी ही वरचीवर काय होत असते, रुंदावत जाते आणि औद्योगिक संबंध काय होऊ शकतात, बिघडू शकतात. आणि म्हणून हाही एक घटक आपण औद्योगिक संबंधावर परिणाम करणारा विचारात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे असमंजस्य कामगार नेते किंवा असमंजस कामगार नेते. त्यानंतर पुढील घटक आपण विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे शासनाची भूमिका. आता शासन म्हणले की बघा, मी तुम्हाला सांगितलं, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर ह्यांनी औद्योगिक संबंधाबद्दल अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडवायची असते आणि ते पार पाडू शकतात. कारखाना कायदा 1948, औद्योगिक कलह कायदा 1947, कामगार संघटना कायदा 1927, किमान वेतन कायदा 1948 इत्यादी कायद्यांमधील तरतुदींचं पालन हे व्यवस्थापनाने काटेकोरपणे केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं पालन हे व्यवस्थापन करतं की नाही यावर कडक देखरेख ठेवली पाहिजे. जर एखाद्या मोठ्या कारखान्यात किंवा औद्योगिक वसाहतीमध्ये जर औद्योगिक कलह उद्भवत असतील, तर ते कलह शासनानं पुढाकार घेऊन मिटवले पाहिजेत आणि औद्योगिक संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कामगारांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळ्या तरतुदी, आदेश हे वेळेवर काढले पाहिजेत आणि ते लागू केले पाहिजेत. म्हणजे शासनाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते औद्योगिक संबंध सुधारण्यासाठी. आणि शेवटी आणखी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, कामगारांची भूमिका आपण पाहिली, कामगार संघटनांची भूमिका पाहिली, शासनाची भूमिका पाहिली, तसंच त्या ठिकाणी व्यवस्थापनाची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. मालक आणि कामगार या दोन टोकांमध्ये सुवर्णमध्य साधण्याची भूमिका ही व्यवस्थापन करत असतं, लक्षात घ्या. व्यवस्थापक वर्ग हा उच्च शिक्षित, प्रशिक्षित असल्याने त्यांनी दोन घटकांच्यामध्ये एकत्र समन्वय साधण्याचं काम केला पाहिजे, त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दोन्ही घटकांच्या अपेक्षा, दोन्ही घटकांच्या तक्रारी ह्या समजावून घेऊन त्या एकमेकांना समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्यांच्यातील परस्पर जे काही असणारे गैरसमज असतात ते दूर केले पाहिजेत. दोन्ही घटकांमध्ये सलोखा वाढण्यासाठी समाधानकारक तोडगे सुचवले पाहिजेत आणि दोघांनाही टोकाच्या भूमिका घेण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका दोघांनीही घेऊ नये अशा पद्धतीच्या सूचना केल्या पाहिजेत. म्हणजे व्यवस्थापनाची भूमिकासुद्धा अतिशय महत्त्वाची असते. कामगारांची भूमिका जितकी महत्त्वाची आहे, शासनाची भूमिका जितकी महत्त्वाची आहे, तितकीच व्यवस्थापनाची भूमिकासुद्धा अतिशय महत्त्वाची असते की जी औद्योगिक संबंधावर काय करत असते, परिणाम करत असते. अशा पद्धतीनं औद्योगिक संबंधावर परिणाम करणारे हे वेगवेगळे 10 घटक आपण विचारात घेतलेले आहेत. कोणकोणते 10 घटक? 1. मालक आणि व्यवस्थापनाची मानसिकता. 2. अल्पवेतन व सुविधा. 3. कल्याणकारी सेवा सुविधा. 4. योग्य कार्यस्थिती. 5. सेवा शाश्वती. 6. आधुनिक यंत्रसामग्री तंत्रज्ञान. 7. अप्रामाणिक कामचुकार कर्मचारी. 8. असमंजस्य कामगार नेते किंवा असमंजस नेते. 9. शासनाची भूमिका. अँड दी लास्ट व्यवस्थापनाची भूमिका. हे सर्व घटक औद्योगिक संबंधावर परिणाम करणारे असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे औद्योगिक संबंधावर हे वेगवेगळे घटक निश्चितच काय करत असतात, परिणाम करत असतात. आता हे सगळे जर घटक परिणाम करत असतील तर त्यामध्ये सरकारची भूमिका काय आहे? सरकारनं काय त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत का? म्हणजे हे असे औद्योगिक कलह होऊ नयेत, निर्माण होऊ नयेत किंवा त्याला प्रतिबंध घालावा यासाठी सरकारने काय उपाययोजना केलेल्या आहेत का? तर निश्चित केलेल्या आहेत. पहा, आता त्या वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा आपण त्या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत. आता कोणत्या उपाययोजना केलेल्या असतात हेही आपण समजून घेतलं पाहिजे. तर पहिला भाग आपण लक्षात घ्यायचा आहे, वेतन मंडळ. विविध प्रकारच्या उद्योगासाठी भारत सरकारने वेतन मंडळाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. जसे ज्यूट, कापूस, कापडगिरणी, ऊस, सिमेंट, लोखंड आणि पोलद इत्यादी. म्हणजे अशा वेगवेगळ्या कारखान्यांच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशी वेतन मंडळं ही निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि या वेतन मंडळाचं मुख्य कार्य काय असतं, तर त्या त्या उद्योगासाठी योग्य वेतन निश्चिती करणे किंवा ठरविणे. म्हणजे योग्य वेतनाची निश्चिती करणं आणि योग्य वेतन ठरवणं हे त्या त्या वेतन मंडळाचं काय असतं, काम असतं. त्यानंतर दुसरी भूमिका आपण पाहिजे आहे, दुसरी उपाययोजना आपण विचारात घेतलेली आहे. शासनानं कोणती उपाययोजना केलेली आहे ते आपण पाहायचं आहे. ते म्हणजे बोनस देण्याचा कायदा त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा, पास केलेला आहे. बोनस देण्याचा कायदा 1965 मध्ये सरकारनं संमत केलेला आहे. किती साली?
1965 आणि या कायद्यामध्ये किमान बोनस 8.33%, किती 8.33% अशी मर्यादा आणि कमाल बोनस मर्यादा किती आहे 20% अशी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे कमीत कमी 8.33% आणि जास्तीत जास्त 20% बोनस हा दिला जाऊ शकतो. परंतु किमान बोनस हा 100 रुपयेच असला पाहिजे, कमीत कमी त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे अशा पद्धतीनं बोनस देण्याचा कायदा हा सुद्धा शासनानं त्या ठिकाणी काय केलेला आहे, औद्योगिक कलहाला प्रतिबंध घालण्यासाठी वापरला जातो, तयार केला जातो. त्यानंतर तिसरा उपाय सरकारनं योजलेला आहे तो म्हणजे औद्योगिक रोजगार कायदा 1946. या कायद्यामध्ये प्रत्येक मालकानं त्यांचा स्थायी आदेश काढला पाहिजे की ज्यामध्ये रोजगाराच्या अटीचा उल्लेख असेल आणि ह्या अटी प्रमाणित अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेतल्या पाहिजेत. लक्षात घ्या, रोजगाराच्या अटी आणि शर्ती त्या ठिकाणी दाखवल्या पाहिजेत, उल्लेख केल्या पाहिजेत आणि त्या प्रमाणित अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेतल्या पाहिजेत. अशी अट कामगारांना माहिती करून देणं सुद्धा गरजेचं असतं आणि म्हणून औद्योगिक रोजगार कायदा 1946 हे सुद्धा त्या ठिकाणी सरकारनं केलेला एक उपाय आहे. पहा, त्यानंतर औद्योगिक करारबंदीचा ठराव 1962. संयुक्त केंद्रीय मालक आणि कामगार संघटनाची समिती, नीट लक्ष द्या, संयुक्त केंद्रीय मालक आणि कामगार संघटनांची समिती 1 नोव्हेंबर 1962 रोजी, कोणत्या दिवशी 1 नोव्हेंबर 1962 रोजी कलह जे असतात, औद्योगिक कलह असतात ते मिटवण्यासाठी ऐच्छिकरित्या लवादाची नेमणूक करणे स्वीकारलेलं आहे. पहा, म्हणजे लवादाची नेमणूक ही स्वीकारली पाहिजे, लक्षात घ्या, केली पाहिजे आणि त्याचे जे निर्णय असतात ते मान्य केले पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीनं औद्योगिक करारबंदीचा कायदा 1962 अशा पद्धतीची एक उपाययोजना शासनानं औद्योगिक कलहाला प्रतिबंध घालण्यासाठी केलेली आहे. पहा, त्यानंतर कार्यसमिती. आता कार्यसमिती म्हणजे नेमकं काय आहे तर औद्योगिक कलह कायदा 1947 या अंतर्गत प्रत्येक औद्योगिक संस्थेने किंवा संघटनेने ज्या संघटनेमध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करत असतात त्या संघटनेमध्ये अशा पद्धतीची कार्यसमिती स्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे किमान मर्यादा किती असते 100 किंवा 100पेक्षा जास्त असे जर कामगार काम करत असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची कार्यसमिती स्थापन करणे बंधनकारक असते. आता ह्या समितीमध्ये कोण कोण असतं तर ह्या समितीमध्ये मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी असतात आणि ह्या समितीमध्ये काय केलं जातं तर संयुक्त हितसंबंधावर, संयुक्त विषयांवर मत व्यक्त केलं जातं. कामगार आणि मालक यांच्यामधले सलोखे वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, तो सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न केला जातो, उपाययोजना केल्या जातात. म्हणजे अशा ह्या चांगल्या उद्देशानं अशा पद्धतीची कार्यसमिती स्थापन केलेली असते. आणि हा कायदा कितीचा आहे, औद्योगिक कलह कायदा 1947 नुसार. आणि म्हणून कार्यसमिती हा सुद्धा एक चांगला उपाय हा शासनाने केलेला आहे, उपाययोजना केलेली आहे. पहा, त्यानंतर पुढची उपाययोजना आपण विचारात घ्यायची ते म्हणजे संयुक्त व्यवस्थापन परिषद. 1956च्या औद्योगिक ठरावामध्ये केंद्र सरकारनं संयुक्त व्यवस्थापन परिषदेची स्थापना केलेली आहे आणि स्थापना करण्याची शिफारस केलेली आहे. याचा उद्देश काय आहे तर कामगारांचा व्यवस्थापनामधला सहभाग वाढला पाहिजे. परंतु ही उपाययोजना दुर्दैवानं फारशी दृढ होऊ शकली नाही. म्हणजे पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट किंवा वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट ही संकल्पना फारशी दृढ होऊ शकलेली नाही आणि म्हणून संयुक्त व्यवस्थापन परिषद, त्याला पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट किंवा पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट असंही म्हटलं जातं, तर त्याचाही एक उपाय या शासनाने केलेला असतो की जेणेकरून ते कलह काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात. त्यानंतर शिस्तीची आचारसंहिता. आता आचारसंहिता शिस्तीची असली पाहिजे, म्हणजे शिस्तविषयक आचारसंहिता असली पाहिजे. कामगार परिषदेनं 1958मध्ये शिस्तीची आचारसंहिता तयार केली आणि राष्ट्रीय कामगार संघटना व मालकांची संघटना यांनी ती मंजूर केली. पहा, म्हणजे 1958मध्ये कामगार परिषदेनं अशा पद्धतीची आचारसंहिता तयार केली आणि ती मंजूरही केली. या आचारसंहितेप्रमाणे व्यवसाय संस्थेत एकमेकाबद्दल विश्वासाचं वातावरण तयार करणं, एकमेकाबद्दल म्हणजे मालकाबद्दल आणि कामगारांच्याबद्दल सुद्धा एकमेकांच्या मनामध्ये वातावरण निर्माण करणं आणि सहकार्य करून ते टिकवणं हे मान्य केलेलं असतं. लक्षात घ्या तुम्ही. त्यांच्याद्वारे सर्व कलह आणि गाऱ्हाणे, म्हणजे सर्व जे काही कलह असतात आणि गाऱ्हाणे असतात ते मिटवण्यासाठी एकमेकांशी वाटाघाटी करणं, बोलणी करणं, ऐच्छिकरित्या लवाद नेमणं, एकमेकांची मनं वळवण्यासाठी प्रयत्न करणं, या प्रक्रियांचा समावेश हा या ठिकाणी या शिस्तीच्या आचारसंहितेमध्ये येतो. आणि म्हणून
हा एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की औद्योगिक कलहाला प्रतिबंध करण्यासाठी शिस्तीची आचारसंहिता सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर शेवटचा पॉईंट आपण विचारात घेणार आहोत, राष्ट्रीय लवाद वृद्धी मंडळ. या मंडळाची स्थापना जुलै 1967 मध्ये करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आलेली आहे? जुलै 1967 मध्ये. या मंडळामध्ये मालक, कामगार संघटना, सार्वजनिक व्यवस्थेतील केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी इत्यादी असतात. या मंडळाचं काम काय असतं? तर औद्योगिक कलह मिटवण्यासाठी ऐच्छिकरित्या लवाद नेमण्यासाठी गती देणं. म्हणजे कलह मिटवण्यासाठी लवाद नेमले पाहिजेत, तेही ऐच्छिकरित्या, आणि त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी स्पीड देणं, गती देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. जर मन वळविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला, नीट लक्ष द्या, जर मन वळविण्यासाठीच्या ज्या काही वाटाघाटी असतात किंवा प्रयत्न केलेले असतात ते जर अपयशी ठरले किंवा अपयशी येत आहेत असं जर वाटलं, तर त्या ठिकाणी औद्योगिक कलह मिटवण्यासाठी लवादांची नियुक्ती करणे मान्य केले जाते. आणि म्हणून राष्ट्रीय लवाद वृद्धी मंडळ याचीही त्या ठिकाणी काय केली जाते? निर्मिती केली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी औद्योगिक कलहाला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारनं कोणकोणती उपाययोजना केलेल्या आहेत? तर ह्या विविध 8 उपाययोजना केलेल्या आहेत. नंबर 1, वेतन मंडळाची स्थापना करणं. नंबर 2, बोनस देण्याचा कायदा निर्माण केला. नंबर 3, औद्योगिक रोजगार कायदा 1946ची निर्मिती केली. नंबर 4, औद्योगिक कराबंदीचा ठराव त्या ठिकाणी 1962 साली निर्माण केला. त्यानंतर नंबर 5, कार्यसमितीची स्थापना करण्याची त्या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत. नंबर 6, संयुक्त व्यवस्थापन परिषदेची निर्मिती करणं. नंबर 7, शिस्तीची आचारसंहिता तयार करणं. आणि नंबर 8, राष्ट्रीय लवाद वृद्धी मंडळाची स्थापना करणं. अशा पद्धतीचे प्रयत्न या ठिकाणी, अशा पद्धतीच्या उपाययोजना या ठिकाणी सरकारने केलेल्या आहेत की जेणेकरून उद्योगामधले जे काही कलह असतात, उद्योगामधले जे काही तंटे असतात ते कमी केले जातील किंवा ते दूर केले जातील किंवा त्यांचं निरसन केलं जाईल, यासाठी शासन काय करत असतं? अशा पद्धतीच्या उपाययोजना करत असतं. आणि याच ठिकाणी आपण हा भाग पाहिलेला आहे. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण जाता जाता विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे औद्योगिक कलह टाळण्याची किंवा मिटवण्याची यंत्रणा काय आहे. तर आता इथं 2 भाग आपण लक्षात घ्यायचे आहेत. कामगार आणि मालक यांच्यामध्येच वाद निर्माण होत असतो. वाद कोणामध्ये निर्माण होत असतो? कामगार आणि मालक यांच्यामध्ये वाद निर्माण होत असतो. आणि मग कामगार आणि मालक यांच्यामध्ये जर वाद निर्माण झालेला असेल तर तो मिटवण्यासाठी काय केलं जातं? तर कार्यसमितीची निर्मिती केली जाते आणि कलह काय केले जातात? मिटवले जातात. आता कलह मिटवत असताना सुद्धा आता इथं कसे मिटवले जातात कलह? तर ते कलह एकमेकांना एकत्र येऊन मिटवण्यासाठी सांगितलं जातं. म्हणजे मालक आणि कामगार यांनी एकत्र येऊन ते कलह मिटवायचे असतात. आणि जर ते तसे मिटले गेले नाहीत तर त्या ठिकाणी लवादाची नियुक्ती केली जाते. आणि तरीही जर ते कलह मिटले नाहीत तर त्या ठिकाणी पुन्हा काय केलं जातं? असे जे न मिटलेले कलह असतात त्यासाठी एकमेकांची मनं वळविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. जर कलह मिटलेच नाहीत तर त्या ठिकाणी काय केलं जातं? तर एकमेकांची मनं वळविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आणि त्याचबरोबर अशी मनं वळविण्यासाठी काही मंडळांची स्थापना सुद्धा केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने हे कलह मिटवण्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि मनं वळविण्यासाठी परत काय केलं जातं? मनं वळविण्यासाठी कलह मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तो जर प्रयत्न यशस्वी झाला तर प्रॉब्लेम येणार नाही. परंतु बऱ्याच वेळेला असा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा कलह मिटत नसतात. म्हणजे त्या ठिकाणी कलह न मिटणं. आणि जर समजा त्यातूनही कलह जर मिटला नाही तर त्याबद्दलचा अहवाल सरकारला दिला पाहिजे. काय केलं पाहिजे? सरकारला त्या ठिकाणी अहवाल दिला पाहिजे. आणि मग सरकार काय करत असतं? तर सरकार अहवाल दिल्यानंतर त्या अहवालावर अभ्यास करून निकाल देतं. आणि तो निकाल कसा दिला जातो? तर कामगार न्यायालयाच्या माध्यमातून दिला जातो किंवा औद्योगिक न्यायालयाच्या माध्यमातून दिला जातो किंवा राष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून निकाल दिला जातो. आणि जर समजा निकालच दिला नाही तर त्यावेळेला काय होऊ शकतं? तर त्यावेळेला पुढच्या वाईट गोष्टी ह्या होऊ शकतात. कोणत्या वाईट गोष्टी असतात की ज्या आपण टाळल्या पाहिजेत, परंतु त्या वाईट गोष्टी ह्या अपरिहार्य असतात. त्या म्हणजे संप, टाळेबंदी अशा गोष्टी करण्यासाठी पक्ष काय होऊ शकतो? मुक्त होऊ शकतो. म्हणजे कलह मिटवण्यासाठी सरकारसुद्धा अशा पद्धतीची यंत्रणा स्थापन केलेली आहे. सरकार अशा यंत्रणेमार्फत प्रयत्न करत असतं. आणि ह्या यंत्रणेच्या माध्यमातून औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा सुद्धा केला जातो. औद्योगिक कलह टाळण्याचा प्रयत्न हा केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने औद्योगिक कलह मिटवण्याची यंत्रणा कोणती आहे किंवा कलह टाळण्याची यंत्रणा कोणती आहे ही यंत्रणाही आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. आणि याच ठिकाणी हा भाग संपला जातो. थँक्यू व्हेरी मच.